सकाळ मित्रांनो, सकाळच्या वाजल्यात 10. मला आता एवढ्यात सारखीच झोप यायला लागली. आता झोपलोच होतो, पण म्हणलं आता झोपलं तर दिवसभर घरचे खवळतील. तरी झोप आलीच, आता झोपणार आहे मी परत. जर झोपून राहिलो ना दिवसभर काय उठायचं नाही, त्याच्यामुळे त्याला हालचाल करतो. तर पलीकडच्या घरात आई काय करते बघ, घरची तुकडं चपातीचं तुकडे केलं. तर मला म्हणले चहा कुठे, चहा आपल्याला गरम करायचा आहे. चहा केवला होता, मागाशी बोलावलं होतं, आपण झोपलो होतो. मित्रांनो, माझ्यावणीच मम्मीचं पण हातपाय डोकं झोप येते. तिला म्हणलं आराम कर, ते म्हणते आता एवढं तुकडं करते मग हे करते, चालते म्हणून उठून घेतलंय आपल्याला प्यायला. आता चहा पिऊन घेऊ जरा. मम्मीला बी म्हणतो जरा आराम कर. चहा प्यायल्यावर जरा बरं वाटतंय. चहा प्यायला ते काय होतंय, फॅनच्या हवेने ना अंग दुखतं, मग ते ना लवकर उठू वाटत नाही. लवकर उठलं नाही ना मग हातापायाला गोळ येतात. करण्यासाठी आईने बटाटा नाही टमाटर आणि कांदा चिरलाय. तुकडं आम्हाला लय आवडतं तुकडं. आईने कोथमीर आणाय, तर कोथमीर घेऊन जाऊ. लसणाची कांडी बी आणू का? आपण लसण मिरची कोथमीर घेतली ना आईला देऊ. आता दर आहे दर. चपातीचा तुकडा झालेला आहे. आता आपल्याला खायला बोलावले, तर मस्त खाऊन घेऊ आपण. मस्त चपातीचं तुकडं वाया नाही घालवायचं, चपात्या तुकडे करायचे. तुकडं झाले आता. आणि इकडं आपल्याला डिश मध्ये दिले. आईने तर खायला बी चालू केलं. यांना अण्णांना उपाशी आज लय गरम व्हायला लागले. आता बाहेर आले आम्ही. बाहेर असं आता बरं वाटतंय. कसं आहे, शिगडीच्या हवेने ना गरम होते ना हे होते. आता मस्त तुकडं खाऊ बघतो. छान झालं मित्रांनो. तुकडं खाऊन झाले. आता पाणी संपले, पाणी आणायला जायचे. आंब्यावरती चढायचे. मित्रांनो, आंबे पाहिले का तुम्ही? आंबे झाडाला असतात. कसा आहे आंबा बघा. त्या झाडाला आंब लागल्यात. हे आपला आंब नाही. मम्मी मोकार फांदी चढून आंब तोडाय बघते. आत्ते आपली आत्ते. आमच्या इथं आलाय रियांश आणि पप्पा म्हणतात 32 तारखेला उरत असतो, आणि आरुष म्हणतो 31 आणि 30चाच महिना असतो. तुम्हाला काय वाटतंय? यांना हिला विचारलं होतं, हिला तर काहीच जमत नाही. काही पळाली हिला हुशार. हे म्हणला 31 आणि 32चा महिनाच नसतो, 30 आणि 31. हे कशी लपाय लागली होता, काय लपाय लागल्या हिला काय येत. मित्रांनो, आता उन्हाळा चालू झाला. आम्ही आणल्या होत्या फणक्याच्या पुड्या. आमच्या इथे एक काका येणार आहे, ते गेल्यात आता बाहेर. म्हणले येताना ज्यूस पितो, म्हणजे थंड पितो. मग आम्ही केले आमरस टाईप केले. आमरस नाही आहे पण रस नाही, पण आमरस टाईपच दिसते. साखरेला मुंग्या झाल्या तो काय. आमची आई कुठं बी ठेवते मित्रांनो. अयो ना फंट आहे ना. आता थोड्या वेळाने पाहून आलं पिणार आहे. फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलाय. एक नाही, दोन नाही, 3 फंट्याच्या पुड्या एवढीच्या पाण्यात सोडल्यात. तर जेव्हा गार होईन तेव्हाच कळण किती हे होते. मग थंड होते आणि कसं लागते टेस्ट. शाळेत असताना लय खायचो आम्ही. 1 रुपयाला एक असेल. थोडं पाणी घ्यायचं आणि त्यात टाकायचं, मस्त लागायचं. तर थोड्या वेळाने बघू कसं लागते. वाजल्या 6 वाजता. आमचे तास झालाय चालू, तर तुम्ही बघू शकता आमच्या इकडं पाणी झालंय. आता पाऊस चालू झालाय. आज बघू शकतात पाऊस चालू झालाय आमच्या इकडं. आत्ताच जस्ट पाऊस चालू झालाय. वादळ बी चालू झालंय, बघू शकतात. इकडं बघा. आंबा तर पडलाच. आता समजून आंबा खाली पडलाय. तर काय तिथं आंबा पडलाय खाली. एकच नंबर आंबा आहे. ते गोड आंबा आहे, बारका आंबा आहे. आमच्या इकडं पाऊस चालू झालाय. आता एकच नंबर पाऊस चालू झाल्यामुळे आईने ना तसलं आम्ही येडे केलं तर बटाट्याचं की खायला दिल्यात. आता असले दिवसात लय भारी लागतं. पाऊस चालू आहे. आताच आईने काय लाकड आणलं होतं. कुठे ठेवले? घरात ठेवले वाटतं आईने लाकडं.
पाऊस चालू आहे. उन्हाळ्यात पाऊस चालू आहे आता. लेस बेकार चालू. वारा सुटले आता. पाऊस बंद झालाय. वारं सुटले. हो काय वारं कसलं सुटले आता. वारच नाही पाहिजे. पाऊस आलेला परवडत पण वारा नाही पाहिजे. परवची मित्रांनो इथे आहे ना आमच्या पप्पाच्या आहे ना हातात काटा मोडलाय. आता आहे ना आपण पिनीने तो काटा काढायचा आहे. तो काटा इथला काटा काढायचा आपल्याला. एवढा बारीक काटा होता पण लय सलत होता. हात बघू अण्णा तुमचा. होय काय इथं फाडले मी. इथं लगेच निघला पण लय दुखत होता. मस्तपैकी आता पप्पाचा काटा काढलाय. पेढा आणायचा जायच्यात. उद्या उरूस आहे आमचा. पण ना घरात म्हणते 100चं नको 50चं नको. मग मी म्हणलं 1000 रुपयाचं पेढा आणायचं का. 1000 रुपयाचं पेढा तिथं आमच्या इथं लय पेढा असते मंदिरापासून. तर ना उद्या नाही व्हिडिओ दाखवू शकत मी. म्हणते ना काय पेढ्याची व्हिडिओ काढतो काय. मित्रांनो आमच्या इथं घरात गेली लाईट सगळी. घरातली बी लाईट गेलेली. अंधारातच स्वयंपाक करायला लागते आम्हाला. अवघड झाले काय. अंधारातच स्वयंपाक करायला लागते आम्हाला. मित्रांनो आमच्या घरातली अख्खी लालांची लाईट गेली आहे पावसामुळं. तर पहिल्यासारखे प्रत्येकाने पहिले कसं दिवं असायचं तर ह्या खोलीत बी दिवं लावल्यात बाहेर बी दिवं लावल्यात. बघू शकतात आमची आईने इथे एक दिवा लावला आणि अंधारात आई तिकडं काहीतरी भक्ती आहे. पहिल्यासारखं दिवं लावल्यात आम्ही. बघू शकतात पहिल्यासारखं दिवं लावल्यात. इकडं आई काहीतरी करते. अख्खा अंधार झालाय. आमच्या इथं वस्तीत लाईटच नाही. बाहेर बी लाईट नाही. बाहेर बी दिवं लावल्यात. की दार लावून येऊ. बाहेर बी दिवं लावल्यात. हो काय इथं अण्णा बसल्यात आमचं. मित्रांनो सकाळच्या वाजल्या 6. आज आमच्या गावचा उरूस आहे. पण आज हनुमान मंदिरात जायच्यात पण आम्ही वावरात गेल्यामुळे आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आम्ही जाऊ नाही शकलो. आमच्या आता डायरेक्ट देवळात नारळ फोडायला जाणार.